नमस्कार, कसे आहात सगळे? तुम्हा सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नव्याने स्वागत. तर आज आहे आमचा गोव्यामधला दुसरा दिवस. आम्ही सकाळी फ्रेश झालो आहे, नाश्ता वगैरे केला आहे आणि आत्ता निघालो आहे फिरण्यासाठी. तर गोव्यामध्ये टॅक्सी बसेस हा प्रकार थोडा कमी आहे, त्यामुळे आपल्याला गाड्या इथे रेंटनी मिळतात. 2 व्हीलर 4 व्हीलर जी गाडी आपल्याला हवी आहे ती रेंटनी मिळते. तर आम्ही सुद्धा जिथे राहतो आहे तिथेच खाली आम्हाला रेंटनी बाईक मिळाल्या 2 व्हीलर. सो आम्ही ती घेतली. त्याचं रेंट असतं 300-400. आपण जशी बाईक घेऊ त्याच्यावरती ते डिपेंड असतं. सो आम्ही 300 रुपये पर डे या नुसार गाडी घेतली आणि आत्ता आम्ही निघालो आहे एक नवीन लोकेशन बघण्यासाठी. तर चला मग बघूया. तर आज आम्ही आलो आहोत अगवाडा किल्ला पाहण्यासाठी. तर तुम्ही आता बघितलं असेल, आम्हाला त्या दादाने अडवलं होतं. तर तिथे 50 रुपयाची पावती फाडावी लागते आणि तिथूनच मग ते आपल्याला आतमध्ये सोडतात. सो आता आम्ही आधी गाडी पार्क करून घेणार आहे. त्यानंतर आतमध्ये किल्ल्यामध्ये जाण्यासाठी पुन्हा एकदा तिकीट काढावं लागतं. परंतु आधी आपण गाडी पार्क करून घेऊया आणि मग आतमध्ये जाऊया. तर आमचा गोव्यातला आजचा दुसरा दिवस चालू झाला आहे आणि आत्ता आलो आहे आम्ही अगोडे फोर्टला. आता आमच्या समोरच अगोडा फोर्ट आहे. आता जाऊया आपण तिथे, चला आणि माहिती घेऊ आपण त्याची. तर किल्ल्यामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला तिकीट फाडावं लागतं, तेव्हाच आपल्याला आतमध्ये एंट्री मिळते. सो इथे आम्ही आधी तिकीट काढलं. तर पर पर्सन 25 रुपये एवढं तिकीट आत्ता इथे आहे. ते तिकीट घेतल्यानंतरच आपल्याला किल्ल्यामध्ये आतमध्ये एंट्री मिळते. अगवाडा किल्ला हा 17व्या शतकातील पोर्तुगीज किल्ला असून दीपगृहासह गोवा भारत येथे सिंक्वेरीम बीचवर उभा असलेला अरबी समुद्राकडे वळलेला आहे. हे गोव्यातील राष्ट्रीय महत्त्वाचे ASI संरक्षित स्मारक आहे. हा किल्ला मूळतः 1612 मध्ये डचांपासून बचाव करण्यासाठी बांधण्यात आला होता. त्यावेळी युरोपातून येणाऱ्या जहाजांसाठी हा संदर्भ बिंदू होता. हा जुना पोर्तुगीज किल्ला कॅन्डोलिमच्या दक्षिणेला मांडोवी नदीच्या किनाऱ्यावर उभा आहे. सुरुवातीला शिपिंग आणि जवळच्या बार्देज उपजिल्हा संरक्षणाची जबाबदारी देण्यात आली होती. किल्ल्यात गोड्या पाण्याचा झरा थांबत असलेल्या जहाजांना पाणी पुरवठा करत असे. अशा प्रकारे किल्ल्याचे नाव पडले. अगवाडा पोर्तुगीज भाषेत याचा अर्थ पाणचट असा होतो. जाणाऱ्या जहाजांचे कर्मचारी त्यांच्या गोड्या पाण्यातील स्टोअर पुन्हा भरण्यासाठी अनेकदा भेट देत असत. 1864 मध्ये उभारलेला अगवाडा फोर्ट लाईट हाऊस हा आशियातील सर्वात जुना आहे.
1612 मध्ये बांधलेले हे एकेकाळी 79 तोफांचे भव्य स्टँड होते. त्याची 23,76,000 गॅलन पाणी साठवण्याची क्षमता आहे, जे संपूर्ण आशियातील त्या काळातील सर्वात मोठे गोड्या पाण्याच्या साठ्यांपैकी एक आहे. हा किल्ला 2 भागांमध्ये विभागलेला आहे. वरचा भाग किल्ला आणि पाण्याचे स्टेशन म्हणून काम करतो, तर खालचा भाग पोर्तुगीज जहाजांसाठी सुरक्षित बर्थ म्हणून काम करतो. वरच्या भागात खंदक, भूगर्भातील पाणी साठवण कक्ष, गनपावडर रूम, दीपगृह आणि बुरुज आहेत. तर युद्ध आणि आणीबाणीच्या वेळी वापरण्यासाठी एक गुप्त सुटका मार्ग देखील आहे. सुरुवातीच्या टप्प्यावर असलेल्या दीपगृहाचा वापर 7 मिनिटातून एकदा प्रकाश उत्सर्जित करण्यासाठी केला जातो. हा किल्ला पोर्तुगीजांचा सर्वात मौल्यवान आणि महत्त्वाचा किल्ला होता. हा किल्ला इतका मोठा आहे की तो बर्देसच्या नैऋत्य टोकाला संपूर्ण द्वीपकल्प व्यापतो. मांडोवी नदीच्या मुखावर बांधलेले ते सामरिकदृष्ट्या स्थित होते आणि डच विरुद्ध पोर्तुगीजांचे मुख्य संरक्षण होते. सालाजार प्रशासनाच्या काळात फोर्ट अग्वाडा मुख्यतः तुरुंग म्हणून वापरण्यासाठी, तर काहींच्या मते राजकीय विरोधकांसाठी पुन्हा वापरण्यात आले. किल्ल्याच्या मध्यभागी बांधलेले हे लाल कलरचे बांधकाम हे तेच बांधकाम आहे जे पाणी साठवण्यासाठी वापरलं जात होतं. अग्वाडा मध्यवर्ती कारागृह हा किल्ल्याचा एक भाग आहे आणि 2015 पर्यंत ते गोव्यातील सर्वात मोठे कारागृह होते. किल्ल्यावरील काही कारागृहे ही पर्यटकांसाठी उघडी ठेवली आहेत, तर काही कारागृहे ही बंद केलेली आहेत.
तर आत्ताच आपण अगवाडा किल्ला पाहिला. आत्ता आपण जाणार आहोत ह्याच किल्ल्याचा दुसरा भाग बघण्यासाठी, म्हणजेच अगवाडा फोर्ट जेल बघण्यासाठी. अगवाडा किल्ल्यापासून साधारणपणे 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर अगवाडा फोर्ट जेल आपल्याला पाहायला मिळते. इथे जाण्यासाठी सुद्धा आपल्याला पहिल्यांदा 50 रुपयाची पावती फाडावी लागते. त्यानंतरच आपल्याला आतमध्ये सोडले जाते. हे आहे अगवाडा फोर्ट जेल. इथे जाण्यासाठी सुद्धा आपल्याला 200 रुपये पर पर्सन एवढी पावती फाडावी लागते. त्यानंतरच आपल्याला आतमध्ये एंट्री मिळते. अगवाडा फोर्ट जेल येथे एक संग्रहालय उभं करण्यात आलं आहे. संग्रहालय गोव्याचा समृद्ध इतिहास आणि संस्कृती जतन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. अगवाद इंटरॅक्टिव्ह म्युझियम, गोवा द लँड, द स्ट्रगल, द पीपल असे या संग्रहालयाला नाव देण्यात आले असून राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. मध्ये बांधलेल्या ऐतिहासिक अगवाद फोर्ट जेल कॉम्प्लेक्समध्ये हे संग्रहालय उभं करण्यात आले आहे.
आग्वाद संग्रहालय सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले असून अभ्यासकांना येथे गोव्याच्या इतिहासाबद्दल तपशीलवार माहिती मिळेल. संग्रहालय गोव्याचा वारसा परस्पर संवादी माध्यमे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्रदर्शित करते. आता आपण चाललो आहोत लोअर अग्वाडा फोर्ट बघण्यासाठी, म्हणजेच अग्वाडा फोर्टचा खालचा भाग बघण्यासाठी।
हा किल्ल्याचा खालचा भाग पोर्तुगीज जहाजांसाठी सुरक्षित बर्थ म्हणून काम करत असे। सिंक्वेरियम बीचलाच लागून हा किल्ल्याचा खालचा भाग आहे। आणि फोर्ट दोन्ही सुद्धा नीट अँड क्लीन आहेत। नॉर्थ गोवामधील हे एक सुंदर ठिकाण आहे, सो तुम्ही सुद्धा इथे नक्की एकदा व्हिजिट करा। तर आत्ता आम्ही चाललो आहोत घरी। आता जेवणार, थोडा वेळ आराम करणार आणि त्यानंतर फ्रेश होऊन आम्ही जाणार आहोत बागा बीचवरती। आता आपण आलो आहोत बागा बीचला। ही बागा बीचला जाण्यासाठी सुरुवात आहे। इथे दोन्ही साईडला रस्त्याच्या तुम्हाला वेगवेगळे क्लब्स पाहायला मिळतील। हे आहे गोवाचं नाईट कल्चर। हा आहे गोव्यातील फेमस बागा बीच।
तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.